पंत घरत आमचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आमच्यातून निघून गेलेत, त्यांच्या स्मरणार्थ दिल्यात सन्मानचिन्ह संपूर्ण तुषार सर म्हणजे राऊत क्लासेस राऊत ट्युटोरियल यांच्याकडे दिलेत. तुषार सरचं मनापासून कौतुक होतो. आणि मॅन ऑफ द सिरीज हे सुमित पाटील कैलासवासी श्रीधर पाटील यांच्या स्मरणार्थ सुमित पाटील यांनी मॅन ऑफ द सिरीज दिलाय. आणि सन्मानचिन्ह आम्हाला कैलासवासी निखिल विनोद घरत, कैलासवासी परेश पटेल, हेमंत घरत आणि दिनेश घरत यांच्या स्मरणार्थ ही खऱ्या अर्थाने यावर्षी मॅच बघायला मिळते, त्याचा देखील सन्मान करतोय. आणि खऱ्या त्यांना आम्ही वंदन करतोय की जरी तुम्ही आमच्यातून सोडून गेलेत तरी या जगात आहात आणि नेहमीच तुम्ही आमच्यावर निखिल दादा म्हणा, परेश दादा म्हणा, कैलास हेमंत म्हणा आणि कैलास दिनेश घरत म्हणा, तुमचं स्मरण आयुष्यभर आमचे हे धर्मवीर चषकामध्ये केले जाईल. एक गोड आवड जिथे समाज कक्षामध्ये बदल करतोय संतोषजी पाटील. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडस पार टाकण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतंय हार्दिक 2026 मध्ये टीम मध्ये एंट्री घेतली आणि एंट्री मधून जर पाहिलं तर एक लेग गोलंदाज जो आगवणसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हवा होता आणि त्यासाठी हा गोलंदाज मिळाला असं मी म्हणेन. एकदा चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा चेंडूला वळवण्याचा प्रयत्न, हाताची शैली पण पाहू शकता ज्या वळवतोय. संपूर्ण सन्मानचिन्ह ही आम्हाला दिलेल्या आहेत या संपूर्ण मॅच साठी. राऊत टिटोळचे प्रॉपरायटर आणि उत्कृष्ट निर्जाची गुरु यांच्या गुरु शिक्षणामुळे असंख्य लोकांनी आज चांगले चांगले मार्क काढलेत. 82, 90, 92 असे टक्के मार्क काढत असताना आणि तुमच्या गुरुवर्याने अनेक 10वीचे विद्यार्थी आपलं उज्ज्वल आयुष्य घडवतात, त्याबद्दल तुमचा आम्ही सत्कार करतोय. मायेची उबदार शाल, राजाच्या दरबारातली महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची उबदार शाल आम्हाला देताना खूप आनंद होत आहे. आणि खरं तर तुषार सर बद्दल तुम्ही गावाशी या धर्मवीरच्या आयोजनाशी जे संघटित राहत त्यामुळे तुझं मनापासून कौतुक करतं. असंच प्रेम, अशी साथ या धर्मवीर चषकाला मिळायला पाहिजे. कारण धर्मवीराचं उद्दिष्ट जे आहेत ना, गोरगरिबांना मदत करावी. आणि यावर्षी कॅन्सरग्रस्त जो पेशंट आहे त्याला खूप मोठी मदत केली जाते आणि खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे युवक आणि आम्हाला नेहमी मिळतात. थँक्यू सो मच. तुम्ही आमचा स्वागत स्वीकारला, मनापासून तुझा धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट. युवा टायगर टीम प्लीज, आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, विनंती असेल आपल्या आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी. इथून जर पाहिलं तर ओंकार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आर्यनने एक चौकार जरूर मारलाय, चांगला फटका जरूर खेळलाय, पण तो सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर इथे 4 धावा देखील त्या जमवल्या. इथून जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ झालाय. 6 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन बसते 8 धावा. एका बाजूला आगवण संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो भन्नाट फॉर्ममध्ये आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक चांगला संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. नेहमीच जर पाहिलं तर टॉप 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुर्बे 11 हा संघ आहे, जिथे आपल्याला पाहायला मिळेल मुरब्याचा आणखीन एक संघ. ज्या पद्धतीने आधी एक मुरबा संघ खेळला होता, तो मात्र संघ टॉप 8 मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय प्रिन्स आलाय गोलंदाजी मार्कवर. जर पाहिलं तर पहिला चेंडू हाताळला. पहिला चेंडू जर पाहिलं तर थोडासा पॉइंट रिजन मध्ये खेळलाय जितेश माची, त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला पकडतोय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. इथून आपण पाहतोय हा चेंडू थोडासा बाहेर जाईल. चेंडू वाईड आहे, अतिरिक्त धाव म्हणून या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 10 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागल्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं एक चौकार चांगल्या पद्धतीने आला होता. यावेळेस आणखीन एक वाईट चेंडू. प्रिन्स थोडीशी खर्चिक गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला ओंकार फलंदाज आहे, एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय, परंतु सॉफ्ट टॅप होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू डिक्लेअर झोन कडे वळवला. तिथून मिळेल आणखीन एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही 12 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत आर्यन 5 मध्ये 7 चांगली बॅटिंग केली आर्यनने. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रिन्सच्या या गोलंदाजीवर थोडीशी कटर गोलंदाजी आहे. लेग करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो, परंतु त्याच्या विरोधात आर्यनची बॅटिंग चांगली राहिली. आर्यन हार्दिकच्या पद्धतीने आपण पाहतो पहिला षटक हाताळला होता, त्याच्या अगदी 4थ्या चेंडूवर त्यांनी चौकार मारली आणि आता मात्र 3 चेंडूचा खेळ झाला. इथून आणखी एक कडकदार चेंडूवर चांगले क्षेत्ररक्षण, इतकी चांगली फेकी होती, परंतु ओंकार थोडस डेंजर एंड कडे धावला होता.
इथून डायरेक्ट स्टंपला लागलं असतं तर काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु वा, सुंदर क्षेत्ररक्षण. थोडस चेंडू नक्कीच हातातनं निसटला असं मी म्हणेन. हार्दिक होता त्या ठिकाणी. इथून आपण पाहतोय 4 चेंडू झाले आहेत. हो, फटका आहे, गॅपमध्ये खेळायचा आहे, परंतु या वेळेस थोडीशी लेट फेकी केली. फेकी अॅक्युरेट असती तर मात्र आणखीन एक झटका लागला असता. आपण पाहतोय पहिला झटका मुंबई 11 टीमला लागला असता, परंतु इथून आपण पाहतोय फलंदाज सेफ आहे. 15 धावा स्कोरवरती. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली बॅटिंग ओमकार आणि आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अक्रॉस द मॅच चांगला फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी जगदीश माची एक भिंत आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्याकडून कुठली चुकी होणार नाहीये. चेंडूला थांबवलंय. इथून होईल ओव्हरची समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाल्यात आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड च्या सरासरीने 16 धावा झाल्या आहेत. सोळा धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंगेश माची आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. एक लेग कटर आणखीन एक गोलंदाज अनुभव जास्त आहे मंगेश माची याला आणि त्याच अनुभवाच्या जोरावर इथून आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय ओमकारच्या विरोधात. तो फटका सुरेख आहे ओमकारचा, परंतु जितेश माची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण. आगवणचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर खूप चांगलं आहे आणि त्याचमुळे जर तुम्हाला गॅप मध्ये खेळावं लागणार आहे. फिल्डरकडे नो चान्स. इथून जर पाहिलं तर 8+1 जास्त टर्न करण्याचा प्रयत्न केला आणि इथून 2 धावा खर्च झाला असं मी म्हणेन. एक चेंडू आतापर्यंत टाकलाय. एक चेंडू मध्ये 2 धाव खर्च करताना गोलंदाज मंगेश आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 18 धावा. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय. चेंडू जातोय जगदीश आणि विकास. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत रन्स मात्र सिंगलच मिळेल. एका बाजूला अटॅक आणि दुसऱ्या बाजूला सिंगल प्रयत्न नक्कीच मुंबई 11 संघाकडून, कारण की त्यांना देखील जाणीव आहे आगमन सारखा एक बलाढ्य संघ आपल्या समोर आहे आणि त्यांना बलाढ्य धावसंख्या ही नक्कीच ठेवावी लागणार आहे आणि त्याच्या विरोधात जर पाहिलं तर जितकी जास्त रन्स जमवता येईल तितके मात्र आपल्यासाठी फायदेशीर असेल. इथून आपण जातोय आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मंगेश मोठा फटका मारू दिलेला नाहीये. यावेळेस गॅप इंटू द गॅप मधून विकास आणि जगदीश अगदी दोघांच्या gap मधून बाहेर चेंडू निघून जातोय चौकारासाठी 4. थोडासा फिरवण्याचा प्रयत्न केला होता फुलटच चेंडू त्याला मात्र दिशा दिली आणि चेंडू मात्र निघून गेलाय. सीमारेषे पार. 24 धावा स्कोर कार्डवरती आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव नक्कीच मोजली जाईल. आणखी 1 रन्स वाढेल. 25 धावा. इथून आपण पाहतोय सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय ओमकार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आर्यन खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग दर्शवत असताना ओमकारकडे देखील आक्रमकता आहे. आतापर्यंत त्याने आक्रमकता वापरलंय, परंतु समोरचा क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू पकडले त्यांनी यावेळेस आपण पाहतोय चुकीचा होता. चोटचा पण झाला आणि यावेळेस मिळेल विकेट. विकेट होताना गेली बाद. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 10. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 26 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेतला आणलंय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज हिम्मतला आपण पाहतोय.
इथून आपण पाहतोय थोडासा लेग कट करण्याचा प्रयत्न होता, तर तो चेंडू जास्त बाहेर जातोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर वाईट चेंडू आलाय. त्यावेळेस फटका डिक्लेअर झोन कडे वळवलाय. आज उमेश क्षेत्ररक्षक दिसत नाहीये, आपण पाहू शकतायत आगमन टीम मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय नेहमीच उमेशचं क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळतं एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय, आज तो नक्कीच टीम मध्ये नाहीये. याही वेळेस वाईटचा इशारा आलाय, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजले जात आहेत. आतापर्यंत जर वाईटचा विचार केला तर नक्कीच सार्थक गरज मला म्हणतायत 6 वाईट आतापर्यंत आगवण टीम कडून त्यांच्या गोलंदाजांकडून आले आहेत. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. कमबॅकिंग चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला विकासकडे पाठवलाय. विकास क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी. चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच रन्स मिळेल. इथून जर पाहिलं तर चौथं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 30 धावा. फटका चांगला आहे. मध्ये खेळायचा प्रयत्न परंतु विकास मागची चेंडू करतोय. 3 रन्स फक्त आणि फक्त एकच मिळेल. धावसंख्या 1 वाजते 21 धावा स्कोर कार्डवरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. कडक फटका इथून मात्र आपण बघू पुन्हा एकदा जगदीश माची त्या चेंडूला अडवण्यामध्ये सक्षम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि आणखी एकच रन्स शेवटचा आणि अंतिम चला गाडीची लाईट्स ऑफ करायची आहे प्लीज. जे कोणी येत आहेत गाडीची लाईट ऑफ करा. कल्पक मला वाटतं आलेत त्या ठिकाणी कल्पक. बस इथून मात्र शेवटच्या चेंडूवर आक्रमण करत असताना चौकार मिळवलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येवर स्कोर जाऊन दिसतोय. एकंदरीत 36 धावा आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. लक्ष ठेवलं गेलंय जिंकण्यासाठी. आज हार्दिक आणि इथून आपण आताही पहिला चेंडू रॅकेट टाकण्यासाठी सज्ज आहे आणि सतीश आणि विकास एवढं जोडी मैदान आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू करारी प्रहार चेंडू चाललाय सीमा शिखर. चेंडू तर इथे थारा नाही आहे. जगदीची बॅटिंग याआधी देखील आपण पाहिले. खराब चेंडूवर नेहमी जर पाहिले तर आक्रमण करत असतो
आणि हा चेंडू जर पाहिलं तर नक्कीच त्याच्यासाठी एक आव्हान होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून दिशा दिली आणि चेंडू पाठवलं सरळ बाउंड्रीच्या बाहेर चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण, पहिल्या चेंडूवर चौकार. इथून इरादे पक्के आहे लवकर मॅच संपवण्याच्या इराद्यामध्ये. आता मात्र आपण बघतोय 4 धावा झाल्या आहेत. थोडेसे क्षेत्ररक्षण बघतोय. हार्दिक याही वेळेस आपण बघतोय चेंडूवर ओम साठी 2 मध्ये हे झाले आहेत. तिथून घेतली जाते, चर्चा होते. जेव्हा चर्चा होते तेव्हा चर्चा होते. आणि इथून मात्र तेच आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू थांबवण्याचा परंतु नक्कीच यश प्राप्त झाला नाहीये. चेंडू सरळ सीम पार चौकार. 8 धावा झाल्या आहेत. इथून आपण पाहतोय हार्दिकवर अटॅक करण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा तिसरा आलाय. जबरदस्त बॅटिंग बॅट मधून येताना तिसरा चौकार आणि हा तिसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून चौकार आलेले. पहिला जर सोहम हा विलंगी आणि आता मात्र आगमन चट्टू मारल्यापर्यंत चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. मला वाटतं सोहमने आणि हार्दिकने 4 मध्ये 4 मारले होते. इथून जगदीशचं देखील लक्ष असेल की त्यांच्या दोघांच्या बरोबरीने 4 मध्ये 4 मारले जातील का. दुसऱ्या बाजूला बिरबा संघ देखील एक चांगला संघ आहे. जेणेकरून मुरबे संघाला चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी चांगला जातोय किंवा इथून फक्त थांबवावे लागतील. जगदीश माची पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. फटका आलाय. ओमकार आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय ओमकार. चेंडूला थांबवलंय. सिंगल मिळेल. इथून 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. आपण बघतोय 13 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग नक्कीच पाहायला मिळाले. आणि इथून जर पाहिलं तर हार्दिक अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत हार्दिकचे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत थोडीशी महागडी गोलंदाजी असं मी म्हणेन. कारण की इकॉनॉमी जर म्हटलं तर कमी धावा, इथे जर पाहिलं जास्त धावा आल्या तर याही वेळेस आपण चेंडू पावलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला थांबवलं आर्यनने आणि इथून जर पाहिलं तर फक्त सिंगलच रन्स. स्टॉप. तिसऱ्या पंचांची मागणी केली. यावेळेस आपण पाहू शकताय इथून आपण पाहू शकताय नेमकं काय घडलं होतं. आणि सिंगल रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मॅचला होईल पुन्हा एकदा सुरुवात. फुलटा चेंडू आहे समोरच्या दिशेने. परंतु चेंडूला थांबवणं मुश्किल होतं. पद्धतीने गॅप होता. गॅप शोधला आणि चेंडूला पाठवलं. लाईनच्या बाहेर 4. हार्दिकच्या विरोधात काय आक्रमकता दर्शवले. एका बाजूला विकास तर दुसऱ्या बाजूला जगदीश. इथून जर पाहिलं तर जगदीश मंचीच्या बॅट मधून 3 चेंडूमध्ये 3 चौकार आणि चेंडूवर देखील चौकार. अशा एकंदरीत विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. एका षटकामध्ये 18 धावा आल्या आहेत. सगळ्यासाठी जर पाहिलं तर 37 धावांचं लक्ष आहे. म्हणजे तो एका ओव्हर
पार केलं असं मी म्हणेन. आता मात्र 3 षटक म्हणजे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी टीम जय जोगण्यादेव आगवण या संघाला. आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आर्यन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा बाहेर व्हाईट लाईनच्या बाहेर टाकतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूवर अवांतर धाव मोजली जाते. आणखीन एक धाव कमी होईल. 18 मध्ये 18. यावेळेस कडाकचा हात गेलाय पुन्हा एकदा. होतंय चेंडूला इथून रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू जास्तीत जास्त टाकावे लागतील टीमला. केलाय पार आलाय जगदीश आणि जर विचार केला तर जास्तीत जास्त गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जगदीशचा असतो. पण जेव्हा असतो तेव्हा मात्र टॅप दर्शवण्याचं काम विकास माची करत असतो. पुन्हा एकदा फटका तर कसलाय चेंडू हवे तिथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं त्यांनी. एक अॅक्युरेट फेकी असती डायरेक्टली हिट असता तर मात्र आपण पाहतोय विकासला देखील धोका असू शकला असता. रन्स आणखीन एक आलाय. धावसंख्या 24 धावा स्कोर कार्ड वरती. 15 चेंडू आणि 13 ची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतो फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवतोय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. जर पाहिलं तर आणि फक्त सिंगलच रन्स. जगदीश 6 मध्ये 18 आतापर्यंत त्यांनी बनवले आहेत. चांगली बॅटिंग केली. दुसऱ्या बाजूला विकास आपण पाहतोय का सजवण्याचा प्रयत्न होता पण तो हा चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळालं विकास आणि चेंडूला थांबवलंय. शेवटचा चेंडू. हो कॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू चाललाय बॉल डिक्लेअर झोन कडे. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या 18 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावर. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय मयंक आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरा हाताळण्यासाठी. त्यावेळेस आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु पैकी थोडीशी लूज झाली अशी मी म्हणेन. सिंगल रन्स घेतला जातोय सिंगलच्या मदतीने. आता मात्र 9 धावा बनवायच्या आहेत. 11 मध्ये 9. 11 चेंडू 9 धावा. हो टॅपचा फटका परफेक्टली. इथून जर पाहिलं चेंडू निघून जाईल पुन्हा एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकद आहे जर पाहिलं तर विकास माचीकडे आणि ती ताकद वापरली जाते. टॅपचे फटके सहजासहजी प्रत्येक फलंदाजाला खेळता येणार नाहीये परंतु ज्याच्याकडे ताकद आणि टॅप खेळण्याची शैली असते तोच खेळाडू जर पाहिलं तर या टॅप खेळण्यामध्ये माहीर असतो. असे आपल्या पालघर बॉक्स मधले बरेचसे खेळाडू आहेत जे टॅप खेळले जात आहेत. तिथून हा इथून पहा जर पाहिलं तर अॅक्युरेट फेकी होती आर्यनची परंतु आदित्य ज्याला दिसला नाहीये तेच मात्र इशारा करतोय. इथून विकासला मिळालाय संधी. संधी मिळालाय हे संधीचं सोनं कधी का मात्र नाही. आपण क्षेत्ररक्षक उभा आहोत. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. यावेळेस कडक हार. आता मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर इज अ लेबल. एका धावेची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या प्रकारचे शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
यावेळेस वाईटचा इशारा की इथून जर मॅच जिंकली जाते नक्कीच वामिका स्टार त्याच्यामध्ये वागून सगळं आपण पाहतो ही मॅच जिंकते चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली विकास अँड जकू चेंडूचा जर विचार केला तर 20 धाबा 8 चेंडूमध्ये आणि 15 धाबा 9 चेंडूमध्ये विकासने बनवले आहेत डोळ्यात झोप आहे अमित घरात यांच्या परंतु अगदी पाहतो या स्पर्धेसाठी अतोरात्र मेहनत करत असताना अमित घरात आपल्याला पाहायला मिळत आहेत